नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आज आपल्या सोबत गप्पा मारायला येत आहे एक असा अभिनेता ज्याने सगळ्यात जास्त चरित्रपटात अर्थात बायोपिक्स मध्ये काम केलंय. लोक असं कौतुकाने म्हणतात की एक दिवस सुबोध भावे यांच्यावर बायोपिक होईल आणि त्यामध्ये सुबोध भावेंची भूमिका पण हाच अभिनेता करेल. कोणता अभिनेता? अहो साक्षात सुबोध भावेच. एक उत्तम वाचक, संगीतावर प्रचंड प्रेम असलेला, पुरस्कार विजेता गायक, गुणी दिग्दर्शक, आदर्श निर्माता आणि संवेदनशील मनमिळाऊ माणूस. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुबोध भावे. सुबोध, खरं तर आमचं हे शेड्यूल सुरू होऊन बरेच आठवडे झाले, पण तू आलास ना त्यामुळे एकदम असं चैतन्य आलेलं आहेस. पण गणपती घरात आल्यानंतर किंवा सत्यनारायणाची पूजा घातल्यानंतर जे काय वाटतं ना, असं पावित्र मांगल्य सगळं अचानक आलंय. माझ्याकडे नाही पण ही वाईब जी काय तू तुझ्याबरोबर घेऊन येतोस, क्या बात आहे, कमाल आहे. मला असं वाटतं की ज्यात तू माझी ओळख करून दिलीस की ज्या व्यक्तिमत्वांना साकारण्याचं भाग्य मला लाभलं, त्या सगळ्या व्यक्तिरेखांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात जे काही पावित्र्य जपलं त्याचं काहीतरी एक अंश माझ्यापर्यंत कदाचित आला असेल म्हणून तुला असं वाटतं असेल. तर आपण प्रश्नांकडेच येऊया. सुबोध भावे कायम जुन्या गोष्टीत रमलेला दिसतो, म्हणजे कट्यार, बालगंधर्व, घाणेकर. म्हणजे नवीन विषय काही रुचत नाहीत की काय? असं नाही. मला असं वाटतं जे जग आपण पाहिलेलंच नाहीये तर ते जग कसं असेल, तो काळ कसा असेल. मला वाचताना पण मला इतिहास वाचायला खूप आवडतो. इतिहासातल्या गोष्टी खूप आवडतात. आणि दुसरी गोष्ट, मला परीकथा खूप आवडतात. आत्ताच्या काळात परीकथा मला तरी दिसत नाहीये ज्या काळात त्या होत्या. म्हणून मग कट्यार सारखी गोष्ट असेल किंवा आता करत असलेल्या मानापमान सारखी गोष्ट असेल की त्यातल्या परीकथेचं जे स्वरूप आहे त्या गोष्टींमधलं, ते मला खूप आवडतं. आणि मला लहानपणापासून परीकथा बघायला खूप आवडतात. मी आजही परीकथा तितक्याच प्रेमाने बघू शकतो. तू काशीनाथ घाणेकर नावाचा चित्रपट नाकारला होतास म्हणे? हो, काय कारण? मला कंटाळा आला होता चरित्रपट करायचा. कारण बालगंधर्व केला होता, लोकमान्य केला होता. पुन्हा आमचे फडतरे सर आले एका पार्टीमध्ये, आम्हाला सैराटच्याच पार्टीत मला भेटले आणि मला म्हटले, सर आपण नवीन बायोपिक करतोय. म्हटलं कुठला? काशीनाथ घाणेकर. म्हटलं तुम्ही करा, मी नाही करत. मला म्हटले का? म्हटलं नको सर, बास ना, आता काहीतरी आयुष्यात वेगळं करू देत ना मला. तेच 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 झालं ना, आता बालगंधर्व झालं, लोकमान्य झालं, आता काहीतरी वेगळं करू देत. 6 महिने काही मी त्यांना सांगितलं नाही की मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. मग निखिल सरांचा फोन आला की अरे एकदा स्क्रिप्ट तरी ऐक, मग तुला काय सांगायचं सांग. मग अभिजित देशपांडे आला आणि अभिजितकडनं गोष्ट ऐकल्यानंतर तू त्याला नाही म्हणूच शकत नाहीस. अभिजित ज्या प्रकारे लिहितो, ज्या प्रकारे एखादी व्यक्तिरेखा मांडतो स्क्रिप्टमध्ये आणि ज्या प्रकारे तो नरेट करतो, त्याच्यानंतर तू त्याला नाहीच म्हणू शकत नाहीस. आणि मी काशीनाथ घाणेकर केले, ते काशीनाथ घाणेकरांचं बायोपिक नाही केलं मी. माझ्यासाठी मी अभिजितच्या सिनेमात जे त्यांनी काशीनाथ मांडले होते ना, ते मी केले. वा. चला, आणि आता वेळ झालेली आहे मॅजिक बॉक्स. यस, या बॉक्स मध्ये आहे एक टेप रेकॉर्डर. हा, तर याच्यामध्ये एक कॅसेट बाहेर येणार आहे. त्या कॅसेट वरती त्या गायकाचा फोटो असणार. अर्थात मी त्याचं एखादं गाणं इथे लावणार आहे. बर. आणि तू ऍक्टर असल्यामुळे, तू अभिनेता, इतका चांगला अभिनेता आहे, त्यामुळे हे गायक गाताना कसे आविर्भाव करतात याची नक्कल तू त्यांना करायची. पाहिलं नव्हतं ना रे कोणी, सोपं होतं माझ्यासाठी.
तो पहिला गायक जो आहे तो आहे कोण आहे? राहुल देशपांडे. हो हो हो. सुरद पिया गेन छेन बिसराई, सुरद पिया गेन छेन बिसराई, हर हर दम उनकी याद आई, हर हर दम उनकी याद आई, सुरद पिया गेन छेन बिसराई, सुरद पिया गे सुरद पिया गेन छेन बिसराई. पुढचा गायक आहे महेश काळे. कधी एकदा ह्याला येतोय ह्याचीच पुढचे गायक आहेत शंकर महादेवळ. कैसे हो? हाँ? हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती. शंकरजींना घाई असते सतत. कमाल 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 कमाल. 2 वेळा तरी म्हणे हो गया हो गया हो गया की नाही. शंकरजी तुम्ही बघत असाल तर तुम्हाला खूप मजा आली असणार आहे, मला माहिती आहे. क्या बात आहे सुबोध. फॅन्टॅस्टिक. पुढचा गायक आहे अवधूत गुप्ते. अवधूत गुप्ते. माना चल के कभी था मदरासी, माना चल के था पंजाबी, माना चल के कभी था गुजराती, माना चल के था बंगाली. चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे, पहचान हवा है कहाँ की है, पानी कहाँ का है, मिट्टी कहाँ की. तो बोल दिल के तलों से ये जय 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 जय. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा. Sing जय जय महाराष्ट्र मेरा कर्जा, महाराष्ट्र. मला काय आनंद झाला असेल ना. एवढी एनर्जी तर असेच मला काय आनंद झाला असेल बघा. माझ्या आज मस्त दिवस आहे माझ्या आयुष्यातला.
की माझ्या गाण्यावरती मला सुबोध भावे ऍक्टिंग करताना बघायला मिळाला. गुप्ते रीते गुप्तेचा हे ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे, थँक्यू सुबोध, मजा आली. तू मंजिरीला रक्तानी पत्र लिहिलं होतंस म्हणे, खरं आहे का? हो. काय होतं ते, काय एपिसोड होता? गणपतीच्या नंतर मी आणि माझा मित्र आम्ही सिंहगडला गेलो होतो. गडावरती नाही, खाली. ही पण तिकडे गेला असं मला माहित नव्हतं आणि तेव्हा मी सिगरेट ओढत होतो. आणि मी सिगरेट ओढता ओढता एक अशी मुलगी शेजारी येऊन थांबली. तर मी असं अशी पडली. त्याच्यानंतर ती चिडून निघून गेली. ती माझ्याशी बोललीच नाही पुढचे काही दिवस. मग मी तिला खूप विनवण्या करायचा प्रयत्न केला की चुकलो चुकलो चुकलो, तरी काही बोलली नाही. मग फायनली आपले संस्कार होते ना तेव्हा, कयामत से कयामत तक वगैरे पिक्चर, असं मी कर्कटकनी नाही रे, नाही रे, काय सुबोध रे, सुबोध भावे. मी तिचं नाव पण इथे एम वगैरे असं कर्कटकनी कोरलं. आता ते कदाचित दिसत नसेल, तर खूप इथे आहे कुठे. नको रे, नको रे. हे सगळं करून झालंय रे. आता मंजिरीलाच बघताना काय वाटत असेल, अरे काय, अरे काय. नाही, आता हसायला येतं म्हणजे. पण तेव्हा भयंकर कन्व्हिक्शन होतं या गोष्टीत. हो ना, त्यावेळेला असतं ते, त्यावेळेला असतं. म्हणजे असं फसवून लाल रंगाच्या खडूनी किंवा स्केच पेनने नाही लिहिलं. मी खरोखर रक्ताने लिहिलं की मी याच्यानंतर परत कधी ओढणार नाही वगैरे. हे सगळं रक्ताने लिहून तिला पाठ. नाही, पण आपण आता घरी आलेलोच आहोत आणि बायकोबद्दल बोलतोच आहोत. तर इम्पोर्टेड बायको आहे, म्हणजे कॅनेडियन आहे ना ती, म्हणजे कॅनडामध्ये तिचं सगळं शिक्षण बिक्षण झालंय. असं आहे, कसं जमलं, कसं काय झालं? नाही, इम्पॉर्टंट नाही रे. आपण भारताच्या बाहेर जातो आणि एखाद्या ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात जातो. आपल्याला एखादा शर्ट आवडतो, टी शर्ट आवडतो आणि आपण बघतो तर तो मेड इन इंडियाच असतो. तर तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. तर ही इथलीच होती. हिचे आई वडील तिकडे शिफ्ट झाले म्हणून ही सगळी भावंड तिकडे शिफ्ट झाली आणि 4-5 वर्ष तिकडे होती. मग इकडे आली, आमचं लग्न झालं आणि आम्हाला आता एकमेकांना ओळखून 1991ला आम्ही भेटलो. 91 ते आता 2023, इतकी वर्ष झाली. 2 मुलं आहेत, कान्हा, मल्हार. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये ज्या काही गोष्टी असतात, वादळ, मतभेद, भांडणं, त्या सगळ्या आमच्याकडे आहेत. हे मला हे बघितल्यावर असं वाटलं की मंजिरीनेच पाठवले की काय. पण हे सगळं असून सुद्धा जिथे तुला बसता येतं ती एक अत्यंत प्रेमाची आणि विश्वासाची जागा असते, जिथे तुम्ही एकमेकांचा हातात घट्ट धरून एकत्र प्रवास करताय. आणि आमचा प्रवास तेव्हापासून, जेव्हा मला काही कळतही नव्हतं, मी ती 8वीत होती, मी 10वीत होतो. आणि आता आमची मुलं 8वी 10वीत आहेत. आणि आता वेळ झालेली आहे ती खुर्ची फिरवण्याची. एक बाईट लागणार ह्या स्क्रीनवरती आणि तो बाईट लागल्यानंतर आवाज तू ओळखायचा आहेस, मग ती खुर्ची फिरेल. ठीक, बघूया कोणाचा बाईट आहे. काय काय खुपतं हा प्रश्न असू शकतो, काय खुपतं हा प्रश्नच नसू शकतो. पण कोण आहे? मालक. मालक. खुर्ची फिरवा. हा बंदा हाजीर हो. सौभाग्यवती मंजिरी सुबोध भावे. आणि आपण त्यांचं खुपणं ऐकणार आहोत. खूप गोष्टी आहेत, पण मी 2-3 गोष्टी सांगणार आहे नक्कीच. तो भयंकर फूडी आहे, त्यामुळे त्याला खायला भयंकर आवडतं. तर त्याला कुठल्याही टाईपचं क्विझिन, व्हेजिटेरियन असलेलं, पण तो व्हेजिटेरियन आहे म्हणून, तर त्याला ते सगळं ट्राय करायचं असतं. आणि मी त्याला मजेत म्हणते, आता सुबोध तुझ्या शरीरावर आपलं पोट आहे, त्यामुळे त्याच्याकडे त्याला लक्ष देणं गरजेचं आहे. पण त्याचं अजिबात खाण्याकडे सगळं त्याला आवडतं आणि सगळं त्याला खायचं असतं. आणि दुसरं म्हणजे जी मला सुबोधसाठी खुपते, सुबोधची खुपत नाही. मला असं वाटतं की त्याचं खूप वेळा त्याच्या स्पष्ट बोलण्यामुळे गेल्या काही महिन्यात खूप मला असं वाटतं ही हॅज बीन इन ट्रबल. आणि जरा ते त्याच्यासाठी आणि सगळ्यांसाठी थोडंसं खुपणारं होतं. सो मला असं वाटतं त्यांनी त्याच्या तोंडावर, जिभेवर स्पेशली खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी दोन्हीसाठी ताबा ठेवावा. अध्यात्माच्याच मार्गाला लावलं. हो. खाण्यावर आणि बोलण्यावर ताबा ठेवला तर काही प्रयोजनच उरलं नाही आता इथे राहायचं. खाण्यावर माझा नाही कंट्रोल. म्हणजे मला आवडतं यार खायला, मी काय करू. बरोबर आहे, खायलाच पाहिजे. आणि ते पण समोर एखादी चांगली डिश केली आहे तर मी का नाही खायची. आता मी प्रयत्न करीन म्हणजे की मी खूप व्यायाम करीन की जेणेकरून या खाण्याचा इफेक्ट माझ्या प्रकृतीवरती आणि पोटावरती होणार नाही.
आणि शेवटच्या त्या महिन्यांमध्ये काय झाले म्हणे 4-5 महिने? आता ते कसं झालंय की फक्त तुमचे विचार पटले नाहीत असं राहिलं नाही ना. हा. मग तुमच्या चेहऱ्याला एक चिन्ह पण लागतं हा. कुठलं ना कुठलं तरी, जे त्यांच्या मनात असतं ते. हम्म. आणि मग ते एकदा चिन्ह लागलं की आता डिवाइड झाली आहे की एक तर हे नाही तर ते. हम्म. तर त्या ह्याच्यात तेच ठरवतात की तुम्ही कुठल्या ह्याच्यात आहात आणि मग Correct. त्याच्यावरनं तुम्हाला. तर मला असं वाटतं की हे काही माझं काम नाहीये. हम्म. म्हणजे ते सगळं बघून असं वाटतं की इतका पराकोटीचा तिरस्कार कुठनं आला आपल्यामध्ये, इतका पराकोटीचा निगेटिव्हिटी कुठनं आली. हो. म्हणजे एखादी कलाकृती नाही आवडणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे असं काही कोणाचं म्हणणं नाही ना की प्रत्येक केलेली कलाकृती, प्रत्येक केलेली गोष्ट ही सगळ्यांना आवडलीच पाहिजे. काहीच गरजेचं नाहीये. एखाद्याला आवडतं, एखाद्याला नाही आवडत. पण त्याच्यावरनं पार त्याच्या कुळाचा उद्धार होई इथपर्यंतची नापसंती, हा इतका तिरस्कार कुठनं आला. आणि एकीकडे आपण ज्यांची नावं घेतो त्यांची नावं घेऊन इतका तिरस्कार कुठनं आला, इतका तिरस्कार रे. आपण तर कलाकार फार स्वस्त झालोय आता. कारण जे पूर्वी तुला प्रयत्न करून सुद्धा बघायला मिळत नव्हते, आज ते अगदी सोप्या पद्धतीने समाज माध्यमांवरती अवेलेबल आहेत. चल ठीक आहे, तुला काही बोललो, मला काही बोललो, पण आपल्या बरोबरच्या महिला कलाकारांना जेव्हा वाटेल त्या भाषेत बोललं जातं, त्यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत लिहिलं जातं, तेव्हा भयानक राग येतो, चिडचिड होते. मग जे प्रत्यक्ष एखाद्या स्त्रीवरती हल्ला करतात शस्त्रांनी, हो. आणि तुम्ही प्रत्यक्ष करत नाही पण अप्रत्यक्ष तुम्ही तेच करत असता. बरोबर. त्यामुळे आता मी काहीच हम्म. समाज माध्यमांवरती आपल्या चित्रपटाचं प्रमोशन सोडलं तर काहीच कशावरच बोलायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. बरं आहे. आणि आता बघूया पुढचा बाईट कुणाचा आहे. गेली 2 वर्ष भर क्रिसमसच्या सुट्टीत बाबा आम्हाला एक ना एक फॅमिली ट्रिपवर येतोच आणि पूर्ण वेकेशन त्याच्यातच जाते. मला मित्रांसोबत खेळता नाही येत आणि टाइम स्पेंड करता नाही येत. बाबा सतत माझ्या केसांबद्दल कमेंटिंग करत असतो की तू केस बदल, केस छोटे कर. तर मला असं वाटतं की बाबांच्या कॉलेज लाईफ मध्ये आणि माझ्या कॉलेज लाईफच्या जनरेशन मध्ये थोडा डिफरन्स आहे की बाबांचे बेस छोटे केस असतील आणि माझ्या वेळेस आता ही स्टाईल आहे मोठे केस करायची. तर सारखं केस का छोटे कर, केस का ना वगैरे ही गोष्ट सारखी बाबा जे सांगतो मला ते मला खूप खूप शाबास. काय रे, केस कापायला सांगतोस त्याला सारखे? अरे नाही नाही, केस तू त्याचे केस बघितले असतेस तर तू त्याला म्हणला असतास. म्हणजे बरं मी सांगितलं चल मी आधीच्या पिढीचा आहे, मी वडील आहे म्हणून मी सांगतोय मुलाला. त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्याच मित्राच्या मुलीने, की जो तिला ताई म्हणतो, की त्यांचं दोघांचं खूप उत्तम बॉन्डिंग आहे. एक दिवशी तो घरी आल्यानंतर ती म्हणली, काना किती घाणेरडे केस आहेत तुझे, काप. मी म्हटलं केस वाढवायचा प्रॉब्लेम नसतो. केस माझंही कॉलेजमध्ये सगळ्यांचेच असतात रे. कॉलेजमध्ये आपण हिरो सारखेच असतो, पण त्याला काहीतरी एक त्याला स्वरूप तरी देशील का नाही, काहीतरी त्याला काहीतरी वळण दे केसांना. नाहीतर मग ते तू आत्तापासून त्याला वळण नाही लावलंस ना, मग ते तसेच राहतील. तर एनिवे, आपल्यात फायनली जनरेशन, माझ्या वडिलांचंही कदाचित मला पटलं नसेल, तुझ्याही वडिलांचं तुला पटलं नसेल, तुझ्या मुलाने तुझं पटलं नसेल. त्यामुळे हे अघोषित वडील या गोष्ट गोष्टीची आहे. व्याख्याच अशी आहे की ज्याचं आपल्याला पटत नाही तो जगातला पहिला माणूस असं. आणि मल्हारचं खूप वर्षानंतर मला ही गोष्ट जमायला लागली आहे की मल्हार किंवा कान्हा छोटे असताना कदाचित आम्ही खूप बाहेर गेलो नाही आहोत. पण आता जेव्हापासून त्यांना कळायला लागलंय किंवा ते मोठे झालेत आणि स्वतः काही गोष्टी करू शकतात, तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की वर्षातले काही दिवस एकत्र बाहेर जायचं. तर ते 6 दिवस त्याला मित्रांबरोबर खेळता येत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम. घरोघरी मातीच्या चुली. अक्षरशः. तुझं यश साजरं करताना आम्ही नेहमीच मंजिरी वहिनींना पाहिलंय. एकमेकांचं यश साजरी करणारी तुमची ही अनुरूप जोडी आता आम्हाला खूप आवडते. जर तुमची लव्ह स्टोरी एक बायोपिक असेल तर त्या बायोपिकचं नाव काय असेल आणि त्यात तुमचा आणि वहिनींचा अभिनय करण्यासाठी तुम्ही दोघे सोडून कोणती जोडी अनुरूप ठरेल? शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट. शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट. मी तिला जे प्रपोज केलं ना ते शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट, असं मी तिला
वा असं मी तिला असं आहे. प्रपोज केलं होतं, तर त्यातलं फक्त मी पहिलं म्हणून घेतलं की शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट. वा 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 एक जगा वेगळी प्रेम कहाणी वा 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 खाली वा मराठीमध्ये. ये बात आहे. मृण्मयी देशपांडेला मी घेईन मंजिरीच्या रोलसाठी आणि माझ्या रोलसाठी मी घेईन ललित प्रभाकरला. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या कार्यक्रमाचा उच्चांक किंवा एकदम ज्याला म्हणतो आपण पीक असलेल्या राऊंडची, म्हणजेच फोन राऊंडची. नमस्कार दादासाहेब, मी सुबोध भावे. नमस्कार. 1913 साली 110 वर्षांपूर्वी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची तुम्ही निर्मिती केलीत, दिग्दर्शन केलं, कथा पटकथा सगळ्या गोष्टी, आणि भारतातल्या पहिल्या चित्रपटाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवलीत. सगळ्यात पहिल्यांदा इतकं एक सुंदर कलाविष्कार आणि त्या कलाविष्काराची ओळख तुम्ही आम्हा सगळ्या भारतीयांना करून दिलीत, त्याबद्दल माझ्या पिढीतल्या सगळ्यांकडनं मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही जर ते केलं नसतं तर कदाचित ही इतकी सुंदर गोष्ट आमच्या आयुष्यात याला अजून काही वर्ष वाट बघायला लागली असती. पण तुम्ही जी धडपड केलीत, जे झपाटले पण तुमच्यामध्ये त्या काळात आलं होतं आणि स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन एक आनंददायी कला प्रकाराची भारतीयांना ओळख व्हावी म्हणून तुम्ही जे काही कष्ट घेतलेत, जी मेहनत घेतलीत, तुम्ही तुमच्या सगळ्या सहकार्याने, तुमच्या कुटुंबियांनी, आज त्याचा एका छोट्या बीजाचा खूप मोठा विस्तार झालाय. आज भारतामध्ये तुम्ही एक चित्रपट केला होता 1913 साली. आज भारतामध्ये भारतातल्या सर्व भाषांमध्ये मिळून साधारणपणे 1000च्या पेक्षा सुद्धा जास्त चित्रपट बनतात दर वर्षाला. काही हजार कोटींची उलाढाल झाली आहे. म्हणजे अभिमान वाटणारीच गोष्ट आहे. आणि ज्या मातीत तुमचा चित्रपट झाला दादासाहेब, तिथे फार बरी परिस्थिती नाहीये. नाही, तुमच्या नंतरच्या अनेक लोकांनी त्याच्यात खूप मोलाचं योगदान दिलं. मी त्यांचं सगळ्यांचं नाव घेत नाही, पण अनेक कलाकार, अनेक निर्माते, अनेक लेखक, अनेक दृष्टी कलावंत त्याच्यामध्ये होते की ज्यांनी प्रत्येकाने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन घालून खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी, हो, राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली. त्यातली पहिली 2 वर्ष मराठी चित्रपटानेच मिळवला पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार. हो, नाही, आता गेल्या काही वर्षात सुद्धा मराठी चित्रपट तिथपर्यंत सातत्याने प्रत्येक वर्षी आपल्या चित्रपटाला, कलावंताला, गायकाला, गायिकेला, संगीतकाराला, लेखकाला, दिग्दर्शकाला पुरस्कार मिळतोच आहे. पण फक्त पुरस्कारच महत्वाचे नाहीत ना दादासाहेब. ही इंडस्ट्री जिवंत राहण्यासाठी त्याचा व्यवसाय म्हणून विचार होणं, त्या दृष्टीने पावलं टाकणं, आणि फक्त कलाकारांनी नाही तर शासन, कलाकार, प्रेक्षक अशा तिघांनी, कारण चित्रपट ही फक्त कलाकारांची गरज नाही आहे दादासाहेब. हो, नाही, मी तक्रार करायला नाही फोन केला दादासाहेब, मी मार्गदर्शन विचारण्यासाठी फोन केला. काय करावं आम्ही, काय करावं, म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही याची मुहूर्तमेढ रोवलीत, ज्या मातीत रोवलीत, त्या मातीत पुन्हा एकदा त्याच उद्देशाने याचा विस्तार होईल. त्याच मातीत पुन्हा एकदा हा चित्रपट इतका मोठा होईल की उद्या भारतीय चित्रपटाचा जेव्हा विचार करता तेव्हा मराठी चित्रपटांचा सगळ्यात पहिल्यांदा विचार करायला लागेल, इतका तो मोठा होईल. नक्की नक्की. नाही नाही, आपल्यातलं बोलणं सोशल मीडियावरती नाही टाकणार दादासाहेब. नाही नाही नाही, कुठेतरी तुमच्यातल्या झपाटलेपणाचा एक छोटासा अंश जरी आमच्यात आला ना दादासाहेब, तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो. हो दादासाहेब, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे बस. इथनच तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी साष्टांग दंडवत घालतो, नमस्कार करतो. हो हो दादासाहेब, तुम्ही काळजी घ्या आणि तुमचा आशीर्वाद असू. धन्यवाद. वा 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 वा. काय म्हणाले, त्यांच्याकडे आहे का काही सोल्युशन? ते म्हणले कीप काम अँड मेक मूव्हीज. आणि आता वेळ झालेली आहे ती ट्रोल राऊंडची. पहिला ट्रोल आहे, तू मुलाखतीत म्हणाला तसं तुला खरंच राहुल गांधी यांची भूमिका असलेला सिनेमा करायची इच्छा आहे का?
कधी कधी एकदा आपण डोळ्यावरती झापडं ओढून घेतली ना की आपल्याला समोर काय चाललंय हे एक तर आपल्याला कळत नाही किंवा ते कळून घ्यायची आपली क्षमता नसते. तर त्या मुलाखतीची सुरुवात आम्ही 2 जण घेत होतो, मी आणि आर.जे. मलिष्का. माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे आपण इतके बायोपिक केलेत, तर समजा ह्या कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली की माझ्याकडे तुमचा बायोपिक आलाय आणि मी जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो तेव्हा मी कुठल्याही व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. हो. तर तसा मला अभ्यास करायचा तुमचा. वा. तुम्ही कसे आहात, वा वा. तुम्ही कोण आहात, राहुल गांधी म्हणजे काय आहात. तर मग त्या प्रश्नांना एक आपोआप एका व्यक्तिरेखेला आपण तो कसा आहे हे विचारण्याचे प्रश्न येतात. करेक्ट. त्या अनुषंगाने त्याची उत्तरं येतात. बरोबर आहे. आता हा एक काहीतरी निमित्त त्या मुलाखतीला म्हणून म्हटलेला भाग होता. दुसरी गोष्ट, मी कुठल्या भूमिका करायच्या आहेत याचं स्वातंत्र्य मला आहे. बरोबर. तुम्ही तो बघायचं का नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे. बरोबर. मी काही तुम्हाला फोर्स केलेलं नाही की मी राहुल गांधींची भूमिका केली तर तुम्हाला बघायला यायलाच पाहिजे. येऊ नका. बरोबर आहे. पण ते करायचे का नाही हे स्वातंत्र्य माझं आहे. तुमच्या घरात तुम्हाला भाजी कुठली करायची हेही तुमची बायको कदाचित विचारत नसेल आणि तुम्ही मला मी राहुल गांधींची भूमिका करावी की नाही हे सांगायला जात आहे. त्यामुळे एक तर तसं काही माझ्या डोक्यात तेव्हा नव्हतं, त्याच्यानंतरही नव्हतं. पण असेल तर ते स्वातंत्र्य माझं आहे. बरोबर. बघायचं का नाही हे स्वातंत्र्य तुमचं आहे. बरोबर. बरोबर. पुढचा ट्रोल. राजकारणाबद्दल पुण्यात एक विधान केलं होतं तू, जे लोकांना आवडलं होतं, पण नंतर तू ते विधान मागे घेतलंस, माफी मागितली. काय घडलं होतं? मी ते विधान अजिबात मागे घेतलं नाही. आपल्याकडचे महान माध्यम जे आहेत, ज्यांना सध्या फक्त आपले व्ह्यूज वाढावेत म्हणून तुझ्या भाषणातलं त्यांना उपयोगी असलेले 2 शब्द घेऊन त्याच्यावरनं ते बबरा निर्माण करतात. त्याच्या अलीकडचं पलीकडचं त्यांना माहिती नसतं. तर तसं पुण्यात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतल्या एका सभागृहामध्ये माझं भाषण होतं. बर. त्याच्यात बोलण्याच्या ओघात शिक्षणाची गरज काय, आपल्या देशप्रेमाची गरज किती आहे, आपण देशाकरता काय करतो, देशाने आपल्याकरता जे केलं त्याही पहिलीकडे आपण देशाला काय देतो याचा विचार करणं आणि त्या दृष्टीने तरुणांना तयार करणं, शाळेत शिक्षणाची व्यवस्था असणं, या विषयावर बोलता बोलता मी असं म्हणलं. आणि ह्या सगळ्या राजकारण्यांच्या नादी लागू नका. बरोबर. इन जनरल. ओके. त्याचा बरोबर एका अतिशय थोर वृत्तपत्रांनी एकच चुकीचा मथळा दिला, ज्याच्यावरनं मी वाचलं असतं तर माझाही गैरसमज झाला असता. ज्याप्रमाणे लोकांनी वाचलं त्यांचाही झाला. पुढे 2 ते 3 दिवस माझ्या डोक्याची मंडई झाली. मग मी म्हटलं की हे जे खोट्या ह्याच्यावरती तुम्ही करताय, तर मी माझं अख्खच्या अख्खं भाषण मिळवलं 20 मिनिटाचं आणि ते मी माझ्या फेसबुक पेजवरती टाकलं. त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे विधान मागे घेतलं नाही. पण त्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागितली. माझं विधान आणि माझं भाषण माझ्या फेसबुकवरती अजून तसंच आहे. वा वा वा. सुबोध, तुझा किती त्रास झालाय मानसिक हे आज दिसतंय मला. आणि मी तुझ्या बरोबर आहे, केवळ मित्र म्हणून नव्हे तर तुझा एक चाहता म्हणून. अवधूत, माझा आक्षेप त्याला नाहीच आहे. तुम्हाला बातम्या करायच्यात करा, पण आम्ही 10 वेळा भीक मागायला तुमच्याकडे येतो की आमचा चित्रपट आहे त्याची बातमी करा, तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल एक ओळ सुद्धा लिहित नाही. बरोबर. आणि ज्या गोष्टीचा कशाशीच संबंध नाहीये त्याचा मीठ मसाला लावून तुम्ही बातमी करता. तुमच्या पेपर उघडला तर अर्ध पान तुमचं हिंदीतल्या कलाकारांच्या बातम्यांनी भरलेलं असतं, त्यातल्या मराठी कलाकारांना जागाही नसते. आणि हे करायला मात्र लगेच तुमचा एक पत्रकार म्हणूनचा एक पुढे येतो. खरंय. आजचा कुठलाही तू मीडिया उघड आणि त्याच्यातल्या बातम्या वाच, अर्धवट बातम्या असतात. खरंय. अवधूत गुप्तेंनी उचलला काय काय उचलला, कुठे, कोणावर, मग ते तुला क्लिक करायला लागतं. मग तिथे गेल्यानंतर अवधूत उचलला मोदक, अशी एक फालतू बातमी असते. अगदी खरंय. 4था स्तंभ एकीकडे स्वतःला म्हणायचं आणि त्या 4थ्या स्तंभाला कुठपर्यंत आणून ठेवलं ते एकदा बघा म्हणा. अशा प्रकारे हा ट्रोलर्सचा राऊंड संपलेला आहे आणि आपण रॅपिड फायर राऊंड कडे आता निघालेलो आहोत. तर सुबोध भावे, आर यू रेडी? रेडी. कुठल्या नटाने केलेली शिवाजी महाराजांची भूमिका आवडते? चिन्मय मांडलेकर, अमोल कोल्हे की सुबोध भावे? अमोल कोल्हे. तुझी स्वतःची आवडती भूमिका कट्यार काळजात घुसली की काशीनाथ घाणेकर? काशीनाथ. आवडता दिग्दर्शक रवी जाधव की अभिजित देशपांडे?
अभिजित. वा अभिजित. वा. एकट्यात असताना कुणाचं गाणं ऐकायला जास्त आवडतं? राहुल देशपांडे की महेश काळे? महेश. राहुल बघतोय कार्यक्रम? बघतो ना, राहुलला माहिती आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्या प्रश्नांची कडक उत्तरं दिलेली आहेत, सुंदर उत्तरं दिलेली आहेत. पुन्हा एकदा वेळ झालेली आहे खुर्ची फिरण्याची. बघूया. हाय सुबोध. तर मला असं विचारलेलं आहे की सुबोध भावे यांची एखादी मृण्मयी. तुम्हाला खुपणारी गोष्ट कुठली? फिरवा खुर्ची. पुढचं जे काय बोलणं आहे ते थेट तुझ्या आणि मृण्मयीमध्ये. तर तसं तर मी एक पाढा वाचू शकते, एक लिस्ट बनवू शकते काय काय गोष्टी खुपतात, पण मला वाटतं की आत्ता या क्षणी आपण आपल्या मैत्रीपुरतं ते मर्यादित ठेवावं. आणि तुमची सर खुपणारी गोष्ट म्हणजे आज जवळजवळ 8, 9, 10 वर्षांच्या आपल्या मैत्रीमध्ये मैत्री जपण्याचा ठेका जवळजवळ फक्त मी घेतलेला आहे. दरवेळेला मी फोन करते, दरवेळेला मी मेसेज करते. आपल्या सिनेमाच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट कानावरती येते किंवा आठवण येते तेव्हा ती गोष्ट कायम माझ्याकडून तुझ्यापर्यंत पोहोचलेली असेल. हे रिव्हर्स कधीच झालेलं नाहीये. तर ही मला डेफिनेटली खुपणारी गोष्ट आहे. आणि आज खुपते तिथे गुप्तेच्या प्लॅटफॉर्मवरती मी तुला हे सांगते. याचं कारण म्हणजे की काहीतरी कर आणि जरा ह्या गोष्टीमध्ये स्वतःहून सुद्धा पुढाकार घे. असं आहे एकंदरीत. सांग तिला काय तुझं म्हणणं आहे ते. का फोन करत नाहीस तिला? नाही, तिला असं नाही. नाही, काही कारण काहीच नाही रे. मैत्री करण्यामध्ये मी पुढाकार माझा खूप असतो. आणि मग ती झाल्यानंतर ती झालीच आहे की आता. तर त्याच्यासाठी आपल्याला मधनं मित्रांना भेटायला लागतं, त्यांना वेळ द्यायला लागतो. त्या बाबतीत मी खूप कच्चा आहे अजूनही. पण तुला मी शब्द देतो, ही तक्रार पुन्हा तुला करण्याचा चान्स मी देणार नाही. नेक्स्ट बाईट. सोबतची एक गोष्ट मला भयंकर खुपते. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा मी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. पण लोकांना एक गोष्ट माहीत नाही आहे की सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना सुबोधचे आणि माझे भयंकर वाद झाले. ते की आम्ही एकमेकांच्या जीवावर उठलो होतो. हे कशावरून की मी खूप टेक्स मागायचो आणि सुबोध टेक्स देत नाही. तर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहिती मी टेक्स का घ्यायचो. ती काही माझी विकृती नव्हती, ती सुबोधची प्रकृती आहे म्हणून मी घ्यायचो टेक्स. हे सुबोधनं त्या हरणासारखं की ज्याच्या गर्भातल्या कस्तुरीचा गंध हा त्यालाच उमगलेला नाही आणि ह्या कस्तुरीचा गंध लोकांपर्यंत पोचवावा म्हणून मी घ्यायचो चौथा टेक. सुबोध हे त्याच्या आयुष्यातलं बेस्ट काम माझ्या सिनेमात करतोय हे मला लोकांना दाखवायचं असायचं म्हणून मी घ्यायचो 5वा टेक. जे सुबोध करतोय ते कोणीच करू शकत नाही हे मला लोकांना दाखवायचं असायचं म्हणून मी घ्यायचो 6वा टेक. टॉप 5 ऍक्टर्स आपण इंडियामधले घेतले म्हणजे मिस्टर अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह, कमल हसन, माधुरी दीक्षित आणि 5वा सुबोध भावे. तर 5वा सुबोध भावे आहे हे मला लोकांना दाखवायचं असायचं म्हणून मी घ्यायचो 7वा टेक. आणि सुबोध या सगळ्यांपेक्षा उजवा आहे आणि दिग्गज आहे हे मला लोकांना दाखवायचं होतं पण मी ते कधी लोकांना दाखवू शकलो नाही कारण मी मागितलेला 8वा टेक सुबोधने मला कधी आतापर्यंत दिलाच नाही. सो म्हणून माझं स्वप्न अपूर्ण आहे. पण नेक्स्ट टाइम आपण जेव्हा सिनेमा करू तेव्हा तुझ्याकडनं तो 8वा टेक नक्कीच येईल. म्हणजे मोदक असतो ना की मोदक कसं असतं ते आपण कधी एक खात नाही ना, ते आपण ऍटलिस्ट 3, 4, 5, 6 खातो. अरे गुप्तेंचा शो आहे, मी मोदकाबद्दल काय म्हणतोय. पापलेटची तुकडी असते ना कधी असे 1-2 खायच्या नसतात त्या तुकड्या, अशा तळलेल्या अशा मस्त अशा ना 5-6 तरी मस्त खाण्याच्या असतात. तर सोबत एक गोष्ट लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम आपण जेव्हा सिनेमा करू तेव्हा तुझ्याकडनं तो 8वा टेक मागणार आहे आणि त्यावेळेला जर तू मला काही बोललास तर मी तुला फक्त एकच सांगेन की सुबोध भावे तू पापलेट आहेस. काय मस्त बाईट दिला यार. काय इंटरेस्टिंग बाईट दिला. किती छान क्राफ्टिंग होतं बाईटचं. लेखक आहे तो. लेखक आहे बघ, किती सुंदर त्यांनी सांगितलं. असं तो नरेट केल्यानंतर का नाही तू विकला जाणार. बरोबर, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तू 7 टेक दिलेस, मी तर नाही. तुझ्या बाजूनी आहे. नाही, मी एवढे पण देत नाही रे. हा खूप मागे लागतो. याचं समाधानच होत नाही कधी. म्हणजे त्याला पहिला, दुसरा, तिसरा काय होतं कधी कधी ऊस आहे ना, ऊस आपण तो चरख्यात घातल्यानंतर त्याचा रस आहे ना तो पहिल्या 2दा घातल्यानंतरच निघतो. अगदी बरोबर मग आहे. निघतात ती चिपडं निघतात. So true. त्याच्यातनं असं एक थेंब वगैरे गळतो ज्याच्यातनं समाधानच मिळत नाही. तर मी जेव्हा काम करतो
तेव्हा माझं 100% जास्त कॉन्सन्ट्रेशन हे पहिल्या टेकमध्येच वा. लागलेलं असतं. वा. आणि त्याच्यानंतर काय होतं ना, रिपिटेशन ऑफ परफॉर्मन्सेस होतात. मी हो. कधी परफॉर्मन्सची रिहर्सल करत नाही, कारण मलाही माहिती नाही. आणि ऍक्टरचा सगळ्यात मोठा जो इंटरेस्टिंग भाग आहे ना, की तो सरप्राईज एलिमेंट मी कायम जागा ठेवतो. करेक्ट. आणि ते सरप्राइजेस एकदा आले ना, की त्या सरप्राइजेसला परत नाही आणता येत. नाही आणत. तो त्या क्षणाचा विजय असतो. वा. मला असं वाटतं अभिनेता म्हणून मी त्या क्षणाला शरण जातो. आणि तो शरण गेल्यानंतर ना, सतत ती प्रक्रिया नाही होऊ शकत 7व्या 8व्या टेकमध्ये. मग ते रटाळ व्हायला लागतं. टेक्निकली काही चुकलं असेल, आउट फोकस असेल किंवा क्यूज चुकले असतील, मार्किंग चुकलं असेल तर गोष्ट वेगळी. पण परफॉर्मन्स वाईज मला असं वाटतं मी जे पहिल्या टेकमध्ये देतो ते मी माझं सगळं त्याच्यात घातलेलं असतं. वा. याच्यानंतर फार फार तर एखाद दुसरा टेक ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होऊ शकतं. अदरवाईज मग ते जस्ट नाही नाही म्हणजे अतिशय- तो अजून एक बाईट आहे. नमस्कार, मी शौनक अभिषेकी. सुबोध भाई आणि माझा संबंध म्हणजे मित्र, भाऊ, सखा या सगळ्या भूमिकातनं जातो. त्याच्या माझ्यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत. तो माझ्या वडिलांना गुरुस्थानी मानतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गाण्यातनं सुबोधला प्रेरणा मिळते, नवीन वाट दिसते त्याला. आणि त्यामुळे मी त्याला अभिषेकी परिवाराचा एक सदस्य मानतो. आम्ही सगळेच गुरुबंधू, त्यालाही आमच्या गुरुबंधूसारखाच बघतो. त्यामुळे तुम्ही त्याला सुबोध भावे म्हणू शकता किंवा सुबोध अभिषेकी पण म्हणू शकता. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि आयुष्यासाठी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो की त्याला जास्तीत जास्त यश मिळो. धन्यवाद. काय सांगशील? माझ्या आयुष्यातल्या संगीताच्या चमत्काराची सुरुवात येतो. शौनक नसता तर हा पुढचा कुठलाच टप्पा घडला नसता. शौनक नसता तर बालगंधर्वही घडला नसता. शौनक नसता तर कट्याराही घडलं नसतं. शौनक नसता तर मानापमानपर्यंत मी आलोच नसतो. या संगीताच्या मोठ्या दालनात नेण्याची पहिली पायरी येतो. आणि त्याच्यामुळे मला हे इतकं विस्तृत दालन उघडं झालं. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांची माझी ओळख झाली. मी त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही, गाण्यातनं ओळख झाली. अच्छा. अभिषेकी बुवा आणि उस्ताद आमिर खान साहेब हे मला शांत करतात. माझ्या अस्वस्थतेला एक वळण देतात, त्याला चॅनलाइज करतात. स्वतःतल्या अनेक लुप्त सुप्त गोष्टी मला शोधायला भाग पाडतात. आणि कितीही आजूबाजूला कोलाहल असला तरी माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अभिषेकी आणि उस्ताद आमिर खान साहेबांमुळे शक्य झाला. वा 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 वा. थोडं आता पुन्हा कुटुंबाकडे येऊया. घरातून बाहेर पडताना 4-4 वेळा कुलूप लागलंय की नाही असे तपासणारे लोक असतात. असे काही खुपणारे गुण सुबोध मध्ये पण आहेत म्हणे. माझा विश्वास नाही माझ्यावरती. घरातलं सोड, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, थिएटर अकॅडमी मध्ये आम्ही सगळ्या मुलांनी एक ग्रुप चालू केला होता आणि तिथनं आम्ही ऍक्टिव्हिटीज नाटकाच्या करायचो. अकॅडमीच्या ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर मी घरी यायचो. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, लँडलाईन होते. आणि माझ्या घरापासून बऱ्यापैकी लांब आहे. आणि म्हणजे माझं घर, अकॅडमीचं ऑफिस आणि त्याच्यामध्ये आमचा अजून एक मित्र राहतो. तर मी रात्री 12, 11:30, 12:30 वाजता मी फोन करून त्याला उठवायचो. त्याचं नाव अमित जोशी, तो बिचारा सिंगापूरमध्ये आता नोकरी करतो. तर मी त्याला उठवायचो रात्री. त्याला सांगायचो आत्ता जा आणि अकॅडमीच्या ऑफिसला कुलूप लावले की नाही बघून ये. तो म्हणतो अरे आपण सगळे एकत्र बाहेर पडलो, तू लावलेस कुलूप, आत्ता जा, कुलूप लावले का नीट ओढून बघ आणि मला आल्यावर फोन कर. असं मी रोज करायचो. मी 10 वेळा गोष्ट एखादी, मी घरातनं बाहेर निघताना फ्रीजचं बटन बंद केलं का, गिझरचं बटन बंद केलं का, कपाट बंद केलं का, हे सगळं मी 10 वेळा चेक करतो. बाहेर आल्यानंतर मी लिफ्ट मधनं परत वरती येऊन परत चेक करतो. तरी खाली गेल्यानंतर माझा विश्वास नसतो की मी खरंच लावलंय का कुलूप नाही लावलंय. तरी तू 8वा रिटेक देत नाहीस. तरी मी 8वा रिटेक देतो, कारण परत ते वाक्य आठवेल की नाही याची गॅरंटी नसते मला. सुबोध, तू आपले मत नेहमीच एका स्ट्रेट फॉरवर्ड वे मध्ये मांडतोस. हा सच्चेपणा तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये झळकतो. पण बाहेरून कितीही स्ट्रेट फॉरवर्ड आणि डिसिप्लिन्ड असो, आपण सर्वच जण दिल से देसी असतो. मग तुझी अशी कुठली सवय
किंवा बिलीफ आहे जे तुला दिल से देसी बनवतं? मंचावर येताना नमस्कार करणं, वा. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना माझ्या गळ्यात गणपती बाप्पा आहे, तर त्याला हात लावल्याशिवाय मी सुरुवात नाही करत. काही काही गोष्टी आहेत ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे. मला असं वाटतं कुठलंही काम करताना जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत तुमच्याकडनं काम चांगलं होत नाही. वा वा. असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? मला टफ खरं तर नाटकाने बनवलं. जन्मजात कलावंत नाहीये मी. सच्चेपणाने जी मेहनत घेतली त्याच्यामुळे ती माझ्यापर्यंत आली आहे, मला माहिती आहे. आणि तो सच्चेपणा हीच ती माझ्याबरोबर असण्याचं कारण आहे. आता तो सच्चेपणा जिथे डळमळीत होतो तिथे मला ठरवायला लागतं की मला माझ्या कलेबरोबर राहायचंय का ज्यांच्यासाठी माझा सच्चेपणा डळमळीत होतो त्यांच्याबरोबर राहायचंय. वा. तर मी त्यांना सोडीन, पण मी माझ्या कलेबरोबर राहीन. वा वा वा. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. क्या बात है. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे. सुबोध, तुझा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत आम्ही तुला देत आहोत आमचे प्रायोजक अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच वेळी ह्याच वाहिनीवर तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते. साहेब तोडला.